उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून पहिल्यांदाच थेट भाष्य केलं। मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आरोपांच्या फैरी सुरू केलेत आणि त्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी भाजपची भूमिका एकदम स्पष्ट केली। फडणवीस यांनी कुणाचंही नाव घेतलं नाही, मात्र त्यांचा रोख हा मनोज जरांगे यांच्याचकडे होता। मनोज जरांगे पाटील यांनी 20 जुलैपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा उपोषण सुरू केलंय। उपोषणाच्या 17 दिवसांनंतर जरांगे पाटील पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत। पण त्या आधीपासूनच मनोज जरांगे पाटलांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांच्यावर टीका करायला सुरुवात केली आहे। राज्य सरकार आरक्षण द्यायला टाळाटाळ करत असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केलाय। मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी जरांगे पाटलांनी केली आणि त्यासाठी मनोज जरांगे पाटलांनी सरकारला आत्तापर्यंत 4 वेळा मुदत दिली होती। मागील 1 वर्षापासून सरकारला वारंवार मुदत देऊनही मागण्या मान्य होत नसल्यानं जरांगे पाटलांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। दरेकर आणखीन तरी सावध व्हा, फडणवीस आणि भाजप संपू नका आणि फडणवीस साहेब यांच्या हातात नका कासरा देऊ। तुमचा गेम करतील आणि भाजपचा करतील आणि तुम्हाला वाटतं का तुम्ही लय ताकदवर आहेत, देशात सत्ता आपली आणि राज्यात आपली लय ताकदवर आहेत, मतदारापुढं काय करता तुम्ही? लोकांनी चांगल्या उलटपालट केलेले याच्या आधी। मराठा कुणबी एकच आहेत ही मागणी मान्य झाली नाही तर भाजपच्या सगळ्या जागा साफ करण्याचा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिला। तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणाचा सर्व लेखाजोखाच सादर केला। आरक्षणाची लढाई 1982 मध्ये सुरू झाली होती। त्यावेळी अण्णासाहेब पाटील यांनी काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना आरक्षण मागितलं होतं, मात्र त्यांनी आरक्षण दिलं नाही। परिणामी अण्णासाहेब पाटलांना आत्महत्या करावी लागली होती। पण तेव्हाच्या सरकारनं मराठा आरक्षणाकडे लक्ष दिलं नाही, मात्र भाजपनं मराठा समाजाला आरक्षण दिलं याकडे देवेंद्र फडणवीसांनी लक्ष वेधलं। हो, आम्ही आरक्षण दिलं, आम्ही आरक्षण दिल्यावर ते हायकोर्टात ते टिकवलं आणि जोपर्यंत आमचं सरकार होतं सुप्रीम कोर्टात 3 वेळा केस लागली, सुप्रीम कोर्टाने स्टे द्यायला नकार दिला। जोपर्यंत आम्ही होतो सुप्रीम कोर्टामध्ये देखील आम्ही आरक्षण टिकवून दाखवलं। पण दुर्दैवाने तुमचं महाविकास आघाडीचं उद्धव ठाकरेजी आणि शरद पवारजींचं सरकार आलं आणि मराठा आरक्षण त्या ठिकाणी गेलं। आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाज बांधव आणि ओबीसी समाज बांधव यांच्यात राज्यामध्ये अनेक ठिकाणी तणाव निर्माण होऊ लागलाय। ही परिस्थिती दीर्घकालीन राजकारण आणि समाजकारण यासाठी धोकादायक असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। एक विचित्र अशा प्रकारची स्थिती आहे। ही अशी स्थिती आपण राज्यात कधीच बघितली नव्हती। समाजामध्ये एक मोठी दुफळी तयार झाली आहे। अनेक समाज एकमेकांसमोर उभे आहेत आणि दुर्दैवाने या राज्यातल्या काही नेत्यांना असं वाटतं की हे समाज एकमेकांसमोर उभे राहिले तरच आपण निवडून येऊ शकतो, म्हणून त्याच्यामध्ये पेट्रोल टाकण्याचं काम काही राज्यकर्ते करतायत। खरं म्हणजे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, अरे निवडणुका येतील जातील, एखादं सरकार बनेल राहणार नाही, सरकार येतात जातात, पण समाज एकसंघ राहायला पाहिजे। आरक्षणाच्या मुद्द्यावरून होणाऱ्या टीकेला उत्तर देण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेही मैदानात उतरलेत। टिकणार आरक्षण, मराठा आरक्षण घेण्याचं काम माननीय देवेंद्रजींनी 20 रात्र जागून मराठा आरक्षणाचा कायदा स्वतः तयार केला। मराठा आरक्षणाचा कायदा तयार झाला, विधिमंडळात मंजूर झाला, हायकोर्टात मंजूर झाला। पण जेव्हा सुप्रीम कोर्टमध्ये मराठा समाज कसा आर्थिक आणि मागासवर्गीय कमी आहे, कमजोर आहे, आर्थिक दुर्बल आहे, त्यामधला भाग जो आहे तो उद्धव ठाकरेंच्या सरकारने सुप्रीम कोर्टात मांडला नाही। सुप्रीम कोर्टात जेव्हा केस सुरू होती तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या जोरदार राजकारण सुरू झालंय। मनोज जरांगे पाटील आणि भाजपमध्ये थेट राजकीय लढाई सुरू झाली आहे। मराठा कुणबी एकच आहेत या मागणीवर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत, तर मराठा समाजाला 10% आरक्षण देऊन मराठा समाजाला न्याय दिल्याची भूमिका भाजपनं घेतली आहे। परिणामी मराठा आरक्षणावरून सुरू असलेली राजकीय लढाई लवकरच थांबण्याची चिन्ह दिसत नाहीये। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।